कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सर माझं लग्न 2014 मध्ये झालेलं आहे हां. आणि आता माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. लव्ह असं आहे की माझे सासरे बँक मॅनेजर होते आणि माझे मोठे वडील आहेत ते सुद्धा बँक मॅनेजर होते आणि माझ्या मोठ्या वडिलांचं सासऱ्यांच्या घरी जाणं आणि राहणं होतं. त्या दरम्यान माझे भासरे आणि माझ्या मिस्टरांचा लग्नाचा विचार सुरू होता. तेव्हा माझ्या मोठ्या वडिलांनी सांगितलं की आमच्याकडे आता एक माझ्या लहान भावाची आणि एक मोठ्या भावाची 2 अशा मुली आहेत. एक पोलीस खात्यात आहे आणि एक मेडिकलला आहे. माझ्या मिस्टरांना नोकरीवाली मुलगी पाहिजे होती. त्यांना झोपू दिलं आणि त्यांच्या मोबाईलमधला माझा नंबर काढून मला फोन केला. फक्त एकदाच फोन करायचे, 8 दिवस तो नंबर बंद राहायचा आणि त्या नंबरचा शोध मी सारखा घेत राहायचे, मला कोण फोन करत आहे. त्या मोबाईलचं लोकेशन काढायचे आणि ते लोकेशन भलतीकडेच यायचं, कधी नागपूरचं कधी भंडारा. 8 दिवस माझ्या ह्याच्यात गेले का परत 8 दिवसांनी एक फोन यायचा. 2-3 मिनिट बोलायचे, तुझं जेवण झालं का, तू काय करत आहे. आणि 1 महिन्याच्या नंतर हे असं 1 महिना चाललं आणि 1 महिन्याच्या नंतर जेव्हा मला म्हणजे एकदम राग आला आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या पोलिसी भाषेमध्ये त्यांना लोकांच्या मंगलाष्टका पडतात सुरुवातीला. नंतर ते मला म्हटले की तू शांत राहा, आता मोठ्या वडिलांकडे कार्यक्रम आहे, तिथे मी येणारच आहे आणि तुला मी पाहणार आहे असं त्यांनी सांगितलं मला. आणि तेव्हा लक्षात आलं की हे कुठले तरी आपलेच ओळखीतले आहे. आणि मग मोठ्या वडिलांकडे माझ्या दादाच्या मुलीचा बड्डेचा कार्यक्रम होता. तेव्हा त्या कार्यक्रमात माझे धीर आलेत पाहायला. त्यांनी मला पाहिलं आणि मिस्टरांना सांगितलं की ही योग्य आहे. पण तुम्हाला त्यावेळेला सकाळी ज्या व्यक्तीला आपण बडबडलेले आहोत किंवा 2 दिवसापूर्वी बोललेले आहोत, ती व्यक्ती जेव्हा समोर पहिल्यांदा आली, ती व्यक्ती समोर आलीच नाही. जेव्हा डायरेक्ट मला पाहायला आले, मला तर त्यांनी फक्त फोटोमध्येच बघितलं होतं आणि पाहायला आले आणि डायरेक्ट आमची एंगेजमेंट झाली. पाहायला आले तेव्हा तो इन्सिडन्स आठवत होता? आठवतं सर, आठवतं. त्यांनाही आतापर्यंत आठवत असेल 9 वर्ष, कानात रिंग वाजत असेल. आपलं कसं काय? सर लव्ह मॅरेजच आहे आणि 17 वर्ष झाले लग्नाला. 17 वर्ष. तर तेव्हा पोलीसमध्ये होता तुम्ही? पोलीसमध्ये 6 वर्ष झाले होते सर नोकरीला. आणि मग कसं तुम्हाला वेळ मिळाला हे प्रेम वगैरे नाही सर, प्रेम नाही ना सर, सॉरी. अरे ऐकतायत तुम्ही? त्याच बोलल्या ना, लव्ह मॅरेज. हे आज खरं बाहेर आलेलं आहे, लक्षात ठेवा. लव्ह आहे आणि मग अरेंज झालेलं आहे. आता अरेंज सांगणार त्या आम्हाला बोला. एक काका यायचे म्हणजे नागपूरमध्ये फेमस आहे ते, आमच्याकडे पण यायचे घ्यायला म्हणजे विकायला आणि तिकडे पण जायचे. मला मी 10 दिवसांनी म्हणायचे अगं तिकडे वाकेकरचा मुलगा आहे आणि त्यांना सांगायचे की तिकडे लोखंडेची मुलगी आहे. आणि ते कायच आणि हाच म्हणजे हेच मला बघायला आले. पण आम्ही दोघांनाही बघितलं नव्हतं, पण माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज केलेलं मॅरेज आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर एखादा आला साक्षीदार आणि त्याने अशा पद्धतीची साक्ष दिली तर तुम्ही सोडाल त्याला? हिची पराठी खायची आता आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.